पावसाळा चालू झाला की पावसाळ्याच्या सुरुवातीला आखाड महिना चालू होतो आणि आखाड महिना हा पूर्ण नॉनव्हेजचा महिना म्हणून साजरा केला जातो. छोट्या पार्ट्या होतात, नातेवाईक आपण घरी आखाड महिन्यामध्ये जेवायला बोलवत असतो. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तो खूप काही असं नॉनव्हेजचे पदार्थ बनवले जातात, पण व्हेज खाणाऱ्यांसाठी काय बनवायचं असा आपल्याला नेहमी पडणारा एक प्रश्न असतो. आज आपण अगदी चिकन सारखंच जसं 65 असतं तसंच आज आपण फ्लावरचं व्हेज 65 कसं बनवायचं ही रेसिपी बघताय, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे 1 किलो मी फ्लावरचा मोठा गड्डा घेतला होता. गड्डा चांगला ताजा आणि असा कडक झालेला घ्यायचा. असे त्याचे मोठे मोठे सुरीने काप करून घ्यायचे. बारीक अजिबात करायचं नाही. जसं आपण चिकनचं पीस करतो अगदी तसंच फ्लावरचं पीस आपल्याला इथे करून घ्यायचं. मीठ घालून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतरनं मीठ घालून आपल्याला थोडेसे ते 5 मिनटं वाफवून घ्यायचे. आता इथे फ्लावर आपल्याला शिजून अजिबात घ्यायचा नाही. फक्त पाण्याला एक उकळी आली की आपल्याला फ्लावर त्यामधनं काढून घ्यायचा. म्हणजे काय होतं, फ्लावर जरासा नरम बनतो आणि पाणी असल्यामुळे फ्लावर कुरकुरीत 65 बनायला त्याची मदत होते. आता पाण्यातून आपण झाऱ्याने काढून घेतलं की हे फ्लावरचे पीस आहे ते पूर्ण गार होऊन द्यायचं. गरम असताना आपल्याला त्याला काहीही करायचं नाही. तर साधारणतः 10-15 मिनटात हवेवरती ठेवलं की ते गार होतं. गार झाल्याच्या नंतरनं आपण आता जसं चिकन किंवा मटण मॅरिनेट करायला ठेवतो अगदी तसंच आपल्याला याची सुद्धा प्रोसेस आपल्याला अगदी तशीच करायची. आता इथे मसाले काय घेतले, लाल तिखट घेतलेले आहे, गरम मसाला घेतलेला आहे, त्यानंतरनं जिरी पूड घेतलेली आहे, हळद, हिंग, काळी मिरी पूड घेतलेली आहे, त्यानंतरनं थोडासा ओवा घेतलेला आहे, चिली फ्लेक्स घेतलेले आहे, मीठ घेतलेलं आहे, शेजवान चटणी घेतलेली आहे, आलं लसणाचा ठेचा मी इथे घेतलेला आहे आणि धने पावडर मी इथे घेतलेली आहे. हे सगळं एकत्र करायचं. अर्धा लिंबू त्यामध्ये पिळायचा. थोडंसं पाणी घालून हे एकत्र मिक्स आपल्याला करून घ्यायचं. आता इथे तुम्ही दही घातलं 2 चमचे तरी चालेल किंवा नाही घातलं तरी चालते. मी इथे नाही घातलेले, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. 2 चमचे दही घालायचं. गार झालेले फ्लावरचे पीस यामध्ये घालायचं आणि त्याला व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण जे आहे मसाल्याचं ते चोळून घ्यायचं. अगदी फ्लावरच्या प्रत्येक पीसला हे लागलं पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि 15-20 मिनटं आपण मुरायला झाकून ठेवलं होतं. आता 15-20 मिनटानंतर आपल्याला त्यामध्ये पीठ घालून घ्यायचं. आता पीठ कोणतं घालायचं आहे, तर बेसन पीठ जे रवळसर असतं ते घालायचं आहे आणि कॉर्नफ्लावर घालायची किंवा तुम्ही मैदा वापरू शकता किंवा तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर पावडर नसेल तर मग मैदा किंवा तांदळाचं पीठ या दोन्हीपैकी काहीही वापरू शकता आणि थोडंसं बेसन पीठ घालायचं. आता कॉर्नफ्लावर आणि बेसन पीठ मी एक वाटी भरून घेतलेले. वाट्या सेम आहे आणि एकत्र पीठ आपल्याला घालायचं नाही. थोडं थोडं घालून आपल्याला फ्लावरच्या प्रत्येक पीसला व्यवस्थित त्याचं कोटिंग बसलं पाहिजे. पिठाचा थर प्रत्येक पिसावरती व्यवस्थित बसला गेला पाहिजे. आवश्यकता वाटली तर थोडासा पाण्याचा हबका मारायचा आणि पीठ व्यवस्थित त्याला आपल्याला असं चोळून घ्यायचं. जोरात रगडून चोळायचं नाही आहे, नाहीतर फ्लावरचे पीस तुटू शकतात, हे लक्षात घ्या. आता आपण जेवढं पीठ घेतलं होतं आणि कॉर्नफ्लावर पावडर घेतली होती तेवढंही आपण बसवलेलं आहे. झाकून 5 मिनटं साईडला ठेवून आता आपण पुदिन्याची चटणी बनवून घ्यायची. पुदिना, हिरवी मिरची, आलं लसणाचा ठेचा, फुटाणा डाळ घेतलेली, 1 चमचा साखर घेतलेली, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे, त्यानंतरनं थोडंसं दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि मिरच्या आपल्याला 5-6 घेऊन हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं. आता इथे मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता परत एकदा आपल्याला चांगली फाईन अशी बारीक चटणी इथे वाटून घ्यायची. हिरवीगार अशी आपली इथे पुदिन्याची चटणी वाटून तयार झालेली आहे. चटणीबरोबर, पुदिन्याच्या चटणीबरोबर खायला खूप छान लागतं. त्यानंतरनं इथे आपले 5 मिनटं झालेले आहे. आता हलवायचे वगैरे काही नाही.
तेल गरम करायला ठेवलं होतं. तळताना एक काळजी घ्यायची आहे, तेल जास्त कडकडीत अजिबात गरम करायचं नाही. हलकं नॉर्मल असं गरम करायचं. गॅस मिडियम ठेवायचा आणि तेलामध्ये जेवढे बसतील पीस तेवढेच पीस घालायचे. थोडेसे त्याला तळून द्यायचे. काट्याच्या चमच्याने आपल्याला असे हलवून घ्यायचे. समजा जर एकमेकांना ते चिटकले असाल तर ते पटकन सुटायला मदत होते. आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत, कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे. ते तळलेले कधी समजतं जेव्हा तेलाच्या बुडबुड्या ज्या आहे ना त्या कमी होतात, तेव्हा आपण समजायचं की आपले 65 तळून झालेले. फक्त तेलातनं काढताना काय करायचं, 2 मिनटं अगोदर गॅस मोठा करायचा, तेल जरासं चांगलं तापवून द्यायचं आणि मग आपल्याला 65 तेलातनं काढून घ्यायचं. म्हणजे काय होतं, तेल चांगलं गरम झालं ना की कोणत्याही पदार्थाला गार तेल असलं की ते शोषून घेतं, पण तेलाला एकदा हीट भेटली की त्या पदार्थातलं जे तेल असतं ते सोडून देतं. म्हणजे आपले 65 असतात, भजी असतात, ते तेलकट अजिबात होत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता छान असा खिडखिडीत आवाज येतो आणि बघायला पण दिसायलाही किती सुंदर दिसतं ते. अगदी कुणाला वाटणारच नाही की ते आपण फ्लावरचे बनवलेले. सगळ्यांना असं वाटेल की ते चिकनचे बनवलेले. छान सॉस आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर तुम्ही हे स्टार्टरमध्ये सुद्धा बनवू शकता, पार्टीसाठी बनवू शकता, घरी मुलांसाठी बनवू शकता, पाहुण्यांसाठी बनवू शकता, मधल्या वेळेत खाण्यासाठी बनवू शकता. रेसिपी आवडली लाईक शेअर